इयत्ता पाचवीचा विषय मराठी, धडा दुसरा, बंडूची इजार या धड्यावरून नाटक सादर करून दाखवणार आहोत. मी बंडूची बहीण. मी बंडूची बायको. मी बंडूची आई. मी धोंडू मामा. आणि मी गावची गावाचा बंडू. गावची गावाचा बंडू शांत व कष्टाळू, आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर उठून शेतात जायचं, शेतातून संध्याकाळी घरी यायचं, घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं आणि परत कट्यावर चक्कर मारायची. असा त्याचा दिनद्रव. सावला रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एके दिवशी पीक पाणी बरं झाल्यावर त्यांनी कुटुंबासाठी नवे कपडे घेतले आणि स्वतः एक इजार शिवली. पण त्याचा अंदाज जरा चुकला. पुढे धोंडू मामा माझी इजार झाली का? झाली तुझी इजार. इजार घालून बघतो आणि संध्याकाळी येऊन पैसे देतो. इजार जरा लहान झाली, चांगली 4च बोट लहान झाली. आता परत धोंडू मामाकडे जायचं म्हणजे पहिले घरात विचारून बघतो. अगं ही माझी इजार जरा 4 बोट लहान झाली, तू कापून टाका घालतीस का? सकाळी आणि काय हे जेवण बनवायचंय मला आणि त्याच्या शाळेत जायचंय. नाही जमणार मला. आता मी सुबीकडे जातो. सुबे, हे सुबे, काय? माझी इजार जरा 4 बोट लहान झाली, तू कापून टाका घालतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडला. आता कॉलेजची तू आईला सांगतील. आई काय? माझी इजार जरा 4 बोट लहान झाली, तू कापून टाका घालतीस का? येऊ तिकडं. इथं वायर कापून माझ्या हातून तुकडे पडले. तर कोणालाच टाइम नाही. आता मी इजार इथे ठेवतो, संध्याकाळी आल्यावर बघू. बंडू हिरमुसला आणि शेताकडे गेला. सकाळी तुझा दुरुस्त करायला पाहिजे होता. कापून झाली टाकी. आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो. मी दादाचे एकही काम करू शकतो. पोरगा एवढा राग लागतो. आता मीच करते. आलो. आता इजारीचे बघायला लागेल. 4 बोट कापायची. मारू घेऊ.
बाबा एकदा सर. एवढी बारकी पेंट झाली. आपण तर बरं 4च बोट कापलेली, एवढी बारकी कशी झाली? इजारनी 4 बोट कापली. मी पण. अगं बया मी पण 4 बोटे कापली. अरे बापरे, मी पण 4 बोट कापली. अशी झाली तर माझी फजिती. अशी झाली माझी फजिती. धन्यवाद. छान.